ख्रिसमस सणानिमित्त संत पॉल चर्च नानबाट येथे फादर अब्राहम गोम्स, फादर लिओ फर्गोस आणि नानबाटचे सुपुत्र फादर जो यांनी मिस्सा अर्पण केली। सदर वेळी नानबाट मधील हजारो भाविक या प्रार्थनेत सहभागी झाले होते। कॅरल संगीत आणि मिस्साच्या वेळी चांगले गायन गाऊन नानबाट गायन मंडळींनी सर्वांना मंत्रमुग्ध केले। शेवटी फटाक्यांची आतिषबाजी आणि बँड पथकाच्या तालावर नाचत गात सर्व भाविकांनी एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या। आता नानबाट चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर अब्राहम गोम्स काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया। ख्रिसमसचा संदेश काय द्याल? आज नाताळचा दिवस, देव माणूस झाला की माणसाने देवासारखं व्हावं, आणि जेव्हा माणूस देवासारखं होईल तेव्हा जगामध्ये नक्कीच शांती पसरणार आहे, आणि तोच परमेश्वराचा उद्देश आहे। म्हणून परमेश्वर स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला मानव होण्यासाठी आणि आमच्यामध्ये सहभागी होण्यासाठी, आणि त्याने आमची दुर्बलता त्याच्यावर घेतलेली आहे। हा सगळा संदेश, मोठा संदेश नाताळचा आज तुमच्यासाठी आहे। तर आज संपूर्ण जगामध्ये आणि सर्व ठिकाणी जातीय आणि इतर हिंसाचार चालू आहेत, त्याबद्दल तुम्ही ह्या ख्रिसमस मधून काय दुसरा एक मेसेज पाठवाल? त्या देवाचा पुत्र जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा त्याने मानवाशी समेट करण्यासाठी आला। मानवाचा आणि देवाचे संबंध बिघडलेले होते, ते संबंध पूर्ववत करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठवला। जर देवाने आपलं पुत्र समेट करण्यासाठी पाठवलं असेल तर साहजिकच आपलं देखील कर्तव्य आहे की आपण देखील एकमेकांची समेट घडवून यावं आणि शांती समेटून राहावं। कधी प्रभु ख्रिस्त येला तो वरी आम्हाला पापाची देवराया देवराया देवराया। सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नाही। हा प्रभूचा शब्द। त्याच्या शुभ वर्तमानाचे तुम्हाला सुवार्तिक बनवो। देवपुत्र मनुष्य झाला आणि पृथ्वी स्वर्गाने जोडली गेली, तो तुम्हाला आपली शांती, कृपा आणि सहवास याचे दान देवो। आणि सर्व तो परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद। मिसानंतर चांगली गाणी लावतो, कोणाला नाचायचं असेल तर मी सांगितलं आवश्यक, तर मिसानंतर तू चांगली गाणी लावणार आहे आणि मोकळी जागा आहे, नाच करायला येऊ शकतो।